कुठेही म्हटलेलं नाही. मी असं म्हटलं की एका तासामध्ये 120 उमेदवार शिवसेनेनं या ठिकाणी उभे केलेले आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत मित्रपक्षाशी आमची बोलणी सुरू होती. बोलणी सुरू असताना त्यांना कदाचित पूर्ण खात्री असेल म्हणून त्यांनी आम्हाला नम्रतापूर्वक सांगितलं की आम्हाला एवढ्या जागा देता येणार नाहीत. आम्ही नम्रतापूर्वक ते स्वीकारलं. तो अध्याय आमच्यासाठी संपला. नवीन अध्यायानं आम्ही सुरुवात केलेली आहे आणि तो अध्याय आम्ही ऐतिहासिक लिहू. 120 पैकी आमचे दखल घेण्या एवढे नगरसेवक पुण्यामध्ये निवडून येतील आणि आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कोणीही महापौर बनू शकणार नाही अशी परिस्थिती पुणेकर निर्माण करतील. तुम्ही म्हटलं की तुमचं काम अजितदादा करतायत, तुम्ही सेफ गेम खेळताय का? तुम्ही म्हटलं तुमचं काम अजितदादा करतायत, जे हा सेफ गेम आहे का? आपण गेम भीम हा शब्द माझा शब्द सेफ गेम होतोय का? सगळं काम दादाच करणार आहेत. खेळ मराठी ऐका ना, माझं म्हणणं आहे की आमच्या प्रत्येक भाषणाचा एवढा अर्थ लावण्याची काही आवश्यकता नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला भारतीय जनता पार्टीवर टीका करायची नाही. युती तुटली असं मी आजही समजत नाही. आम्ही 120 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत देतोय. त्याच्यामुळं भाजपावर टीका करण्याचा आम्हाला अधिकार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर देखील टीका करण्याचा अधिकार नाही. मी माझ्या भाषणातला अर्थ तुम्हाला सांगतो की आम्ही टीका करणार नाही हे धोरण असताना जर एकामेकावर टीका समोरचे पॅनल मधले करत असतील तर 100% बरोबर ना, आमचं काम ते करतात. आम्ही कुठे सेफ गेम खेळतो? आम्हाला टीकाच करायची नाही. एकच नगरसेवक आहे आणि तुम्ही 165 म्हणताय का? मी काय सांगितलं की एका नगरसेवकाचे किती नगरसेवक होतात ते जाहीर भाषणात मी सांगितलं की एका नगरसेवकाचे किती नगरसेवक होतात हे 16 तारखेला कळणार आहे. आमचा हा रात्री 11 वाजता ठरवून 2000 लोकांचा जो मेळावा झाला, पदाधिकाऱ्यांचा जो मेळावा झाला, हा एक ट्रेलर आहे. त्याचा पिक्चर 16 तारखेला दिसेल. आरोप करणाऱ्यांसोबत मी आता सत्तेत आहे. ज्यांनी माझ्यावरती आरोप केले होते ते आता माझ्यासोबत, आम्ही त्यांच्यासोबत सत्तेत आहोत. नाही म्हणजे याचा अर्थ असा ना की आम्ही जरी ब्रेकिंग दिली नाही तरी दोन्हीकडनं तुम्हाला ब्रेकिंग मिळते ना. आज रवींद्र चव्हाण साहेबांनी काही दिली असेल, काल अजितदादांनी दिली असेल. आता ह्याच्यात आम्ही पडून आम्ही कसला सेफ गेम खेळतोय? दादांना महायुतीत घेऊन पश्चाताप होतोय त्यावर हो म्हटले रवींद्र चव्हाण. तरी देखील मी काय सांगितलं तुम्हाला, मी परत एकदा रिपीट करतो बघा. आम्ही कदाचित संयमी असू, आम्ही कदाचित तुमच्या भाषेत सेफ गेम खेळत असू, पण आमच्या पलीकडे जाऊन चांगल्या ब्रेकिंग न्यूज तुम्हाला समोर मिळत आहेत आणि त्या आम्ही पण बघतोय. आम्ही आमचा प्रचार, आमचे उमेदवार घराघरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला वर्तमानपत्रातनं आमची हेडलाईन व्हावी किंवा ब्रेकिंग न्यूज व्हावी अशी अजिबात अपेक्षा नाही. तुम्हाला अपेक्षित असलेल्या सगळ्या ब्रेकिंग न्यूज समोरच्या दोघांकडून मुंबईमध्ये स्वतः येऊन असं म्हणालं होतं की युती तुटली नाही. आजही तुमची तीच भूमिका आहे. पण मग असं काय झालं की शिवसेनेला थेट परत 120 पेक्षा जास्त जागांवर उभं राहायला लागलंय? का तुटली युती? किंवा मनपा पुणे महानगरपालिकेसाठी भाजपने सन्मानपूर्वक जागा का नाही दिल्या? आणि त्याला जोडून असा प्रश्न आहे की भाजपने जो प्रस्ताव तुम्हाला दिला होता त्या जागांचा, त्याच्यात दंगेकरांचं सुद्धा नाव होतं. कदाचित त्या जागांमुळे, जो जागांचा चेंज न केल्यामुळे भाजप त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिलं का? मुद्दा असा आहे की आमच्या जागेवर कोण उभं करायचं हा आमच्या पक्षनेत्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या जागेवर कोण उभं करणं हा भाजप नेत्यांचा प्रश्न आहे. युती तुटण्यावर कोण जबाबदार असं रवींद्र चव्हाण म्हणाले काही प्रभाग आणि काही नेते यांच्यामुळे आम्हाला युती तोडावी लागली. सगळंच सांगतो. कुठल्या अर्थाने? बघा, काही ठिकाणी अशी परिस्थिती असते की 100 पैकी एखाद्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतो, बरोबर आहे. काही ठिकाणी परिस्थिती अशी असते की 100 पैकी 4 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होते. इतिहासात पहिल्यांदा असं असेल की 165 मध्ये 120 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होती. अजून एक इतिहासात मोठी घटना घडली आहे की पहिल्यांदा भाजपचे एवढे बिनविरोध नगरसेवक आले. निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे. 5-5 कोटी वाटले गेले असं संजय राऊतांचा आरोप आहे. बिनविरोध कसं काय येऊ शकतात एवढे? मागच्या निवडणुकीला 15,000 कोटी रुपये वाटले असतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.